अजून एकाचं लग्न झालं. लग्नाच्या बाजारात माझा एक स्पर्धक कमी झाला. अरे बाबा, तुझं लग्न पण लवकरच होईल पोपटलाल. आपल्या गोकुळधाम वासियांचं नशीब किती विचित्र आहे ना. अरे भाऊ, सकाळपासून सगळा त्रास सप्तरंगीमुळे होत होता आणि जेव्हा तो समोर आला तेव्हा काही बोलूही शकलो नाही. हो, उलट त्याला आशीर्वाद देऊन त्याला शुभेच्छाही दिल्या आपण. अरे बाबा, हीच तर आम्हा गोकुळधाम वासियांची विशेषता आहे. आपली स्वतःची दुःख विसरून दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद मानणं. हो, बरोबर आहे. नाही बापूजी, बरोबर आहे. आपल्या या वैशिष्ट्यामुळे सप्तरंगी भाईचं लग्न होणार आहे, पण आता आपल्या घराची जी काय हालत आहे त्याचं काय? आमचं घर तर गोडाऊन झालंय. अरे भाऊ, मला तर एलर्जी होईल आणि सर्दीमुळे मला त्रास होऊन जाईल. आमच्या घराची तर भिंतही पाडली आहे. आणि आमच्या घरी सगळीकडे वायर्स लटकतायत आणि आमच्या घरची फरशीच गायब आहे आणि आमच्या घरच्या सगळ्या भिंतींचं प्लास्टर निघालंय. हो ना, आता ना आम्ही ना धड इकडचे ना तिकडचे. वाईट फसलोय आपण. हो, आता काय होणार? अरे सगळेजण एवढे उदास का झालात तुम्ही? जीवनामध्ये प्रत्येक समस्येचं समाधान असतं. कुठलंही काम कुणामुळेही कधी अडत नाही. अरे बाबा, सप्तरंगी आपल्या घराचं रिनोव्हेशन नाही करू शकला म्हणून काय आयुष्यभर आपली घरं अशीच थोडीच राहणार? आपण रिनोव्हेशन कोणा दुसऱ्याकडून करून घेऊ. बापूजी नेहमीच कुठला ना कुठला उपाय सुचवतात. बरोबर बोललात बापूजी, बरोबर बोललात तुम्ही. जर आपण रस्त्याने कुठे जात असो आणि चालताना धडपडलो, ठोकर लागली, याचा अर्थ असा नाही की आपण चालणं सोडून द्यावं. आपण पुन्हा उठू, मजबूतीने पुन्हा चालू आणि ध्येय गाठू. नक्कीच. वा 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 बापूजी, वा वा मेहता साहेब, वा. तुमच्या दोघांच्या बोलण्याने आम्हाला ताकद आली आहे. हो ना मित्रांनो? बरोबर आहे, करेक्ट आहे. प्रश्न काही हरकत नाही. आपण दुसऱ्या कोणाकडून तरी आपल्या घराचं काम करून घेऊ. हे बघा, रिनोव्हेशन कोणाकडूनही करूया, पण लवकरात लवकर आपल्या घराचं रिनोव्हेशन होणं गरजेचं आहे. आणि आता तर दिवाळी येईल आणि दिवाळीच्या आधी आपलं रिनोव्हेशन झालंच पाहिजे, नाहीतर आपले आणखी हाल होतील. हो बरोबर आहे, आताही हाल होतातच आहे. मग तर आपल्याला लवकरच इंटिरियर डिझायनर शोधावा लागेल. अरे आपल्या सगळ्यांच्या ओळखीत कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याला बोलवूया आणि चर्चा करूया. ठीक आहे, ठीक आहे. मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, हे जाहीर करतो की परवा रात्री ठीक 8:30 वाजता आपण भेटू. तिथे आपण सगळेजण आपापल्या ओळखीतल्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलवतो आणि त्याला जो बेस्ट असेल त्याला आपण रिनोव्हेशनचं कॉन्ट्रॅक्ट देऊ. बरोबर आहे? हंस, हा इंटेरियर डिझायनर असून आला कसा नाही? कोमल, चिंता करू नकोस, मिस्टर तनेजा येतीलच आणि मला खात्री आहे की ते नाही म्हणणार नाही. दॅट्स लवली. नमस्कार डॉक्टर हाती. नमस्कार मिस्टर तनेजा. 100 वर्ष जगणार तुम्ही. आताच मी तुमच्याविषयी माझ्या बायकोला सांगत होतो. हे आहेत मिस्टर तनेजा. नमस्कार कोमल वहिनी. नमस्कार, बसा, मी खुर्ची घेऊन येते. नाही नाही, इट्स ओके. बोला डॉक्टर हाती, माझी आठवण कशी काय काढली? तनेजाजी, घराची अवस्था बघून तुम्हाला कळलंच असेल की तुमची आठवण का काढली ते. ऍक्च्युली आमच्या सगळ्यांच्या घराच्या रेनोव्हेशनचं कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलं होतं, सप्तरंगी भाऊ, त्यांना अचानक US ला जावं लागलं आणि त्यामुळे सोसायटीतल्या बऱ्याचशा घराचं रिनोव्हेशनचं काम अडकून पडलंय. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही ते नक्की पूर्ण कराल, नाही म्हणणार नाही. हो हो नक्की. अरे क्या बात है मिस्टर तनेजा. खूपच छान, थँक्स अ लॉट. तुम्हाला कल्पना नाही की तुम्ही आमचं टेन्शन दूर केलं. मी आता पूर्ण सोसायटीला लगेच फोन करतो. डॉक्टर हाती, एक मिनिट. मी असं म्हणत होतो की तुमचं काम नक्की केलं असतं, पण माझ्या हातात आधीच 2 कामं आहेत आणि ते कंप्लीट होईपर्यंत अजून 2 महिने जातील. त्यानंतर मी तुमच्या घराचं रेनोव्हेशन स्टार्ट करेन. 2 महिने? तनेजा साहेब, दुसरी काही व्यवस्था करून तुम्ही 1-2 दिवसात काम सुरू नाही करू शकत का? आम्हाला दिवाळीच्या आधी घराचं काम पूर्ण करायचंय. आय एम सॉरी कोमल वहिनी, ऍक्च्युली ते पॉसिबल नाहीये, कारण माझ्या हातात ऑलरेडी 2 कामांची कमिटमेंट आहे. मला हे चालणार नाही माझ्यामुळे दुसऱ्या कोणाचं काम झालं नाही तर. बरोबर आहे, यांचंही बरोबर आहे हंस. तर मग मी निघू? काही चहा? नाही, ऍक्च्युली माझी एक मीटिंग आहे, निघतो मी. बाय. कोमल, मला तर वाटलं होतं की मिस्टर तनेजा हो म्हणतील, पण ते तर खूपच बिझी आहेत. मला तर खूप टेन्शन आलंय. आपल्या घराचं काम कसं आणि कधी होणार काही कळत. हंस, गोकुळधाम मधले बाकीचे पण प्रयत्न करतायत. कोणता तरी इंटेरियर डिझायनर नक्कीच हो म्हणेल. हो बरोबर आहे. कोमल, सोडीचं तर गॅरेज आहे, त्याला कोणी ना कोणी इंटिरियर डिझायनर नक्की मिळेल. ओय गुलाटी यारा, ओय तू तर मोठा इंटेरियर डिझायनर आहेस.
रिनोव्हेशनची तू मोठी मोठी कामं केली आहेत. आता आमच्या पूर्ण गोकुळधाम सोसायटीच्या रिनोव्हेशनचं काम तुलाच करायचंय यारा. सोडी भाऊ, तुमच्या सोसायटीत तर रिनोव्हेशनचं काम सुरू झालंय ना? होय, सुरू झालं होतं, पण ते जरा आता थांबलंय. पण हो, सगळ्या घरांची डिझाईन्स रेडी आहे. फोडाफोडीला पण सुरुवात झालीये. रेती, सिमेंट, विटा, रंग सगळं सामान येऊन पडलंय. हो यारा, या सगळ्या रिनोव्हेशनच्या कामाचा दी एंड तर तुलाच करायचा आहे. हो गुलाची भाऊ, तुम्ही ना लवकरात लवकर रेनोव्हेशनचं काम फिक्स करून टाका आणि ताबडतोब कामाला सुरुवात पण करा. हा. माफ करा रोशन वहिनी, सोडी भाऊ, मी कोणी अर्धवट टाकलेल्या कामाला हात नाही. ओ, या बोलण्याला काय अर्थ आहे यार? ओय, जर एखाद्याची बिघडलेली गाडी माझ्याकडे आली ना आणि दुसरा गॅरेजवाला करत नसेल तर मी गाडी ठीक करून देतो. पण मी नाही करत ना. ओय, असं कसं नाही करणार? ओय रोशन डार्लिंग, त्या कपाटाजवळ माझी हॉकी स्टिक ठेवली आहे ना. ओय, त्याच्या जवळ माझी बॅग आहे ना, त्याच्यात चेकबुक ठेवलंय, ते घेऊन ये ना डार्लिंग. अच्छा, पण चेकबुक कशाला? हे गुलाटी साहेब आता मोठे इंटेरियर डिझायनर झाले आहेत ना, मग यांना पैसे पण जास्त दिले पाहिजेत ना. ओय, मी वाढवून देईन तुला पैसे, पण आमच्या गोकुळधाम सोसायटीचा सगळा त्रास संपवून दिवाळीच्या आत रिनोव्हेशन कम्प्लीट झालं पाहिजे. सॉरी सोडी भाऊ, प्रत्येकाची आपापली तत्व असतात, मी नाही करू शकत. ओय यारा, ऐक 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 गुलाटी यारा, ऐक तर खरं. किती विचित्र तत्व आहे त्याची. ओळखीचा असूनही काही उपयोगाचा नाही झाला. हे वाहेगुरुजी, आता तुम्हीच काहीतरी कृपा करा आणि कोणतरी चांगला इंटेरियर डिझायनर शोधून आणा. रोशन, जेठाबाई बिझनेसमॅन आहेत, मग त्यांच्या ओळखीत नक्कीच कोणतरी चांगला इंटेरियर डिझायनर असेल. अच्छा, हा, नाही ठीक आहे. ओके ओके, हा ओके. इतके ओळखीचे आहेत पण रिनोव्हेशन साठी कोणीच मिळत नाहीये बापूजी. टिपूचे बाबा, माझ्या मावशीच्या मुलाच्या मेवण्याच्या मामांजींच्या नणंदोईचा मुलगा गिरीश आहे. हा, मग त्याने आताच इंटरव्हरचा अभ्यास पूर्ण केलाय. कशाचं शिक्षण म्हणालीस? ते मराठीत म्हणायचं झालं तर घराच्या सजावटीचं शिक्षण असतं, ते पूर्ण केलं त्याने आताच. तर मग रिनोव्हेशनचं काम त्यालाच द्यायचं का? नाही, त्याला नाही देऊ शकत. का? अगं, एवढ्या मोठ्या कामासाठी आपल्याला कोणीतरी अनुभवी पाहिजे. कोणत्या शिकाऊ माणसाला एवढी जबाबदारी नाही देऊ शकत. जेठ्या अगदी बरोबर बोलतोय सुनबाई. बापूजी, तुमचे मित्र आहेत ना नागजी काका, त्यांनी नाही का आता 6 महिन्यापूर्वी रिनोव्हेशनचं काम करून घेतलं, तर त्यांना विचारा ना कोणाकडून करून घेतलं. अरे हो, बरोबर आहे सुनबाई. जेठ्या, जरा नागजींना फोन करून विचार. हो. हा नागजी काका, जेठालाल बोलतोय. हो, मजेत. हा, बापूजी पण मजेत. हो, दया पण एकदम मजेत. नाही, ते काम असं होतं की तुम्ही काही दिवसांपूर्वी घरात रिनोव्हेशनचं काम करून घेतलं होतं ना, ते कोणी केलं होतं? नाही, ते काय आहे, आमच्या सोसायटीत सगळेजण काम करून घ्यायचा विचार करतायत ना, म्हणून. अच्छा, नाही, ते बरोबर आहे. ठीक आहे. ओके. हा, ओके. काय म्हणाला तू? ते म्हणत होते की तो माणूस बरोबर नाहीये, डोक्याला ताप झाला त्यांच्या. तो आधी म्हणाला की 3-4 महिन्यात काम संपवीन आणि 1 वर्ष लावलं त्याने. मग आता काय करायचं? मी तसं नट्टू काकांनी बाघाला बोलवलंय, बघू त्यांच्या ओळखीत कोणी आहे का ते. शेठजी, या बागा भाऊ, नट्टू काका, या. मी तुमच्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते. नाही शेठानीजी, चहा नाश्ता वगैरे काहीची गरज नाहीये. हो शेठानीजी, त्याचं काय आहे, वाटेतच येता मी आणि नट्टू काकांनी मस्त गरमागरम फाफडा जिलेबी खाल्ली. फाफडा जलेबी?